एका छोट्याशा गावात 4 बहिणी राहत होत्या. त्यांची नावे होती गौरी, राधा, सई आणि छोटी परी. त्यांचं कुटुंब त्यांचं छोटंसं कुटुंब खूप आनंदी होतं. बाबा शेतात काम करायचे आणि आई शिवणकाम करून घराला हातभार लावायची. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. एका पावसाळी रात्री आई बाबा शहरातून घरी परतत असताना त्यांचा भीषण अपघात झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण गावात ही दुःखद बातमी पसरली. तेव्हा मोठी गौरी फक्त 6 वर्षांची होती, राधा 5 वर्षांची, सई 4 वर्षांची आणि छोटी परी अवघी 3 वर्षांची. आई बाबा गेल्यानंतर 4ही बहिणी पूर्णपणे एकट्या पडल्या. सुरुवातीला नातेवाईकांनी मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या. आम्ही या मुलींना आपल्या मुलींप्रमाणे सांभाळू, असं सगळ्यांसमोर सांगितलं. पण काही दिवसांनी त्यांचं खरं रूप समोर आलं. 4ही बहिणींना पोटभर अन्न मिळेनासं झालं. नवीन कपडे तर दूरच, फाटके कपडे घालूनच दिवस काढावे लागत होते. घरातील सगळी कामं त्या लहानग्या मुलींना करावी लागत होती. एखादी चूक झाली की त्यांना ओरडा, अपमान आणि मार सहन करावा लागायचा. एका रात्री छोटी परी भुकेने रडत होती. गौरीने तिला जवळ घेतलं आणि स्वतःच्या वाट्याची अर्धी भाकरी तिच्या हातात दिली. डोळ्यांत अश्रू घेऊन गौरी मनात म्हणाली, आई बाबा तुम्ही असता तर आम्हाला असा दिवस कधीच पाहावा लागला नसता. त्याच वेळी अंगणात उभ्या असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने हे सगळं पाहिलं. तो कोण होता? 4 बहिणींचं आयुष्य बदलणार होतं का? हे जाणून घेण्यासाठी पहा भाग 2 आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.